नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी प्राचीन येढाऊ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत दुबईतील आमचा दुसरा दिवस कसा गेला ते आणि आम्ही कुठे कुठे व्हिजिट केलं ते. तर दुबईतील आमचा दुसरा दिवस होता तो म्हणजे दुबई सिटी टूर. त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम सकाळी उठल्याबरोबर रेडी झालो. रेडी झाल्यानंतर आम्ही नाश्ता करायला गेलो. मी अहानला नाश्तासुद्धा भरवला. त्याच्यानंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे आटोपल्यावर नंतर आम्हाला गाडी पिकअप करायला आली. तर आजचा आहे डे 2. आम्ही निघालेलो आहे दुबई सिटी टूर करता. मॉर्निंग झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालेलो आहे हॉटेलच्या बाहेर. पिकअप करायला येणार आहे ड्रायव्हर. त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे. आहान पण रेडी झालेला आहे. आज थोडासा फ्रेश आहे, नाहीतर काल तर फार रडरड केली, थोडा क्रँकी होता. आज रेडी झालेला आहे आणि सोबत आमचा योगेश पण आहे. तर आम्ही निघालेलो आहे दुबई सिटी टूर करता. ही जी दिसत आहे तुम्हाला गोल्डन, ही आहे दुबई फ्रेम. या दुबई फ्रेमचं वैशिष्ट्य असं आहे की या दुबई फ्रेमच्या एका साईडला आहे ओल्ड दुबई आणि दुसऱ्या साईडला न्यू दुबई. आता ही जी बघतो आहे ही आहे ओल्ड दुबई. ओल्ड दुबईमध्ये यांचं पूर्ण जे अँशियंट स्ट्रक्चर होतं घरांचं ते आहे. आणि ओल्ड दुबईमध्येच डोक क्रीक पण आहे, जे मी दुबईमधील पहिला दिवस माझा ब्लॉग आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर हे आहे ओल्ड दुबई. यामध्ये खरंच आपल्याला यांचं दुबईमधील कल्चर कसं होतं ते पण तिथे दिसतं. तिथे शॉपसुद्धा आहेत जिथे आपण त्यांचा ट्रॅडिशनल ड्रेसेस, ट्रॅडिशनल ज्वेलरी हे बघू शकतो आणि आपल्याला परचेस करायचं असेल तर परचेससुद्धा करू शकतो. आणि दुबई फ्रेमच्या दुसऱ्या साईडला आहे न्यू दुबई. आता तुम्ही ओल्ड दुबई तर बघितले आहे, न्यू दुबईचे स्ट्रक्चर बघा, इथल्या बिल्डिंग्स बघा, खरंच खूप सुंदर आहेत. हा जो दिसतोय हा आहे बुर्ज खलिफा. ही बिल्डिंग ॲक्च्युली खरंच जेव्हा आपण जाऊन बघतो ना, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि दुबईमधल्या प्रत्येकच बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे, जी डिझाईन आहे ती खरंच अतिशय युनिक आहे आणि खरंच बघावीशी वाटेल अशी आहे. खूप सुंदर. इथल्या मोस्ट ऑफ द बिल्डिंग ज्या आहेत त्या इमारतच्या आहेत आणि सगळ्याच अगदी युनिक आहेत. हे आहे फ्युचर म्युझियम. माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी फ्युचर म्युझियममध्ये काय काय आहे ते सांगितलेलं आहे. तर तुम्हाला पाहायचं असल्यास ते तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. तर या टूरमध्ये आम्ही सर्वप्रथम व्हिजिट केलं किंग स्पाइस शॉपला. तर आम्ही आलेलो आहे किंग स्पाइसमध्ये. चला मग आता बघूया कसं आहे ते किंग स्पाइस. ओके. या शॉपमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स, केशर आणि बरेचसे वेगवेगळे प्रॉडक्ट्स होते. इथले स्पायसेस जे मेन दुबईचे स्पायसेस आहेत ते सुद्धा होते. ज्वेलरी होती, खूप छान क्रॉकरीसुद्धा होत्या. या आहेत चॉकलेट्स आणि या चॉकलेट ज्या असतात या डेट्सपासून बनलेल्या असतात. म्हणजे आतमध्ये डेट्स आणि वरून चॉकलेटला वेगवेगळं फ्लेवर. आणि हे आहेत इथले स्पायसेस, मेन दुबईचे स्पायसेस आहेत हे. आणि हे आहे ड्रायफ्रूट्स. इथलं स्पेशल डेट्स म्हणजे अगदी काहीतरी युनिक असं आहे, वेगवेगळ्या क्वालिटीचं आहे.
आणि बाकी पण ड्रायफ्रूट छान आहेत. आणि हे आहेत इथले गालीचेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जे वाळवंटामध्ये यांना स्टोन सापडलेले आहेत, लकी स्टोन, ते यूज करून यांनी ही गालीचे विणलेले आहेत. खूप सुंदर असे आहेत आणि लकी स्टोन असल्यामुळे काहीतरी वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असे आहेत. यानंतर आम्ही निघालो गोल्ड शॉपिंग करता. आम्हाला थोडंफार दुबईला गेलो आहोत तर गोल्ड परचेस करायचं होतं, तर आम्ही जॉयलुकेसमध्ये गेलो. आणि आम्ही मुद्दाम जॉयलुकेसमध्ये गेलो कारण की मुंबईलासुद्धा जॉयलुकेसचं शोरूम आहे. जर आपल्याला कुठलं गोल्ड एक्सचेंज वगैरे करायचं राहिलं तर आपल्याला इझी पडेल. त्यासाठी आम्ही जॉयलुकेसला गेलो आणि तिथून गोल्ड परचेस केलं. पण माझं एक सजेशन असं दुबईला जाण्याचं काही प्लॅनिंग करणार असेल आणि गोल्ड परचेस करायचं असेल तर गोल्ड सोकमध्ये जा आणि तिथून गोल्ड परचेस करा. कारण की तिथे 0% मेकिंग राहतं आणि वॅट जो असतो तो वॅट आपल्याला एअरपोर्टला विदिन 15 मिनिट रिटर्न होतो. तर अशा प्रकारे आम्ही गोल्ड परचेस केलं. आणि त्यानंतर आम्ही निघालो युसुफभाई परफ्यूमकडे. युसुफभाई परफ्यूमबद्दल तर तुम्ही ऐकलं असेलच. इथे खूप छान वेगवेगळ्या व्हेरायटीचे परफ्यूम्स आहेत. तुम्ही दुबईला आल्यानंतर निदान 100 ml तरी तुम्ही परफ्यूम इथून नक्की परचेस करा. इथे तुम्हाला हवा तसा वाटेल तसा परफ्यूम वेळेवर बनवून देतात. आणि तुम्हाला विशिष्ट कुठल्या प्रकारचा स्मेल आवडत असेल तो जर तुम्ही त्यांना सांगितलं तसा तुम्हाला सेम टू सेम परफ्यूम बनवून देतात. आम्ही सर्वांनी इथून परफ्यूम परचेस केला. 200 ml ईच मेंबर असा आम्ही परफ्यूम घेतलेला आहे. आणि तो परफ्यूम जेव्हा तुम्ही यूज करणार ना तेव्हा तुम्हाला कळेल खरंच काय परफ्यूम आहे तो. यानंतर आम्ही निघालो पाम जुमेरा, पाम अटलांटिस. खूप सुंदर असं पाम अटलांटिस आहे जे आपण मूवीमध्ये बघितलेलं आहे. ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यात खरंच खूप आनंद असा आहे. आणि पाम लीफचा जो शेप असतो त्या शेपमध्ये इथलं स्ट्रक्चर आहे. आणि ते खरंच बघण्यात खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. इथे नंतर आम्ही थोडंफार फोटोशूट वगैरे केला. आणि साईडला बीच एक नंबर फिलिंग होती. खूप सुंदर, अप्रतिम. इथे आपल्याला प्रत्येक 2 घराच्या मध्ये समुद्राचं पाणी आलेलं दिसतं. त्यामुळे पाम लीफचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. यानंतर आम्ही गेलो बुर्ज अल अरब, जे एक 7 स्टार हॉटेल आहे, लक्झरी हॉटेल जे प्रायव्हेट आयलँडवर बनवण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि त्याला लागून बीच आहे. आम्ही तिथे सुद्धा फोटोशूट केला, छान मस्ती केली. हा बघा इवान कसा एन्जॉय करत होता. आणि आहानला सुद्धा इथलं पाणी क्रिस्टल क्लिअर पाणी खूप जास्त आवडलं. तो सुद्धा एन्जॉय करत होता. आणि आम्ही सर्वांना खरंच खूप सुंदर असं वॉटर होतं, अगदी क्रिस्टल क्लिअर जे तुम्ही बघू शकता की त्याच्यावर लाटसुद्धा आली तरी पण ते परत असं क्लिअर होत होता. नंतर आम्ही वॉकसुद्धा केला. अशा प्रकारे आमचा दुबई सिटी टूर होता. आणि सगळ्यांनी खरंच खूप जास्त एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं. आणि बघा, वाटत नाही आहे की वाळवंटावर आहे. तुम्ही इथे फ्लावर्स बघू शकता, खूप सुंदर. रस्त्याच्या दोन्ही साईडला असे फ्लावर्स आहे आणि वेल मेंटेन आहे. दिसायला खरंच खूप भारी दिसतं अगदी.
दुबई सिटी टूर झाल्यानंतर आमचा दुपारी 3 वाजता होती डेझर्ट सफारी करता आम्ही सर्व निघालेलो आहे. चला मग बघूया डेझर्टमध्ये जाताना कसं वाटतं ते. दुबईमधील रस्ते म्हणजे अगदी मक्खण आहे, खूप छान आहे. 14 लेनपर्यंत इथले रोड आहे आणि 14 लेननंतर रोडच्या दोन्ही साईडनी छान गार्डन आहे. इथले जे तुम्हाला दिसतात आहे फ्लॉरल गार्डन्स, हे छोटे छोटे फ्लावर्स खूप सुंदर आहेत. आता आपण एंटर केलेलं आहे वाळवंटामध्ये. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडला कसं वाळवंट दिसत आहे, ती कशी सँड दिसत आहे ती. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहे डेझर्ट सफारी जिथे आहे तिथे. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही छानपैकी तिथे ड्रेस घातले, त्यांचे जे ट्रॅडिशनल वेअर होते ते ड्रेस घालून आम्ही फोटोशूट केलेला. नंतर आम्ही कॅमल सफारी केलेली आणि कॅमल सफारीवर लहान मुलांना अलाव नव्हतं, मी आणि योगेशनी केलेली. आणि आहान बसून होता शकत कारण तो खूपच लहान असल्यामुळे त्यांनी अलावच नव्हतं केलं. पण मात्र आमच्या युवांनी खूप धमाल केली, त्यांनी 2 वेळा कॅमल राईड केलेली. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे वन ऑफ द बेस्ट फायर शो. आणि सुपर बॅली डान्स, एकदम सुंदर असा बॅली डान्ससुद्धा एन्जॉय केलेला आम्ही. आणि ही आहे आमची पूर्ण दुबई गँग. आणि सगळ्यात शेवटी आमची एक धमाल छोटीशी अशा प्रकारे आमचा दुबईतील दुसरा दिवस आम्ही घालवला. आणि तो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केला. तर जर तुम्हाला छान वाटलं आहे, आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. टिल देन बाय.